कार्यक्रमाच्या संचालिका इतक्या सुंदर आणि चांगल्या आहेत, इतक्याच त्यांचा धाकही जास्त वाटतो. पण चिठ्ठी देईन काय, कारण पहिल्याच वक्त्यापासून त्यांचं कार्यक्रम चालू आहे चिठ्ठी द्यावा. म्हणून धाकापोटी मी पहिलेच सांगतो का 5-10 मिनिटाचा जोडतो तो भाव त्याची चिठ्ठी यायच्या अगोदर आपण माहिती. पण त्यांचं संचालन खूप सुंदर आहे आणि कंट्रोल पण वक्त्यांवरचा अतिशय चांगला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यात अगोदर मी तिथंच विनंती करतो. आजच्या ह्या अशोकाष्टमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे असलेल्या ज्या प्रतिभा आहेत त्या सर्वांच्या चारित्र्याला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांनी आपल्याला दिलेल्या त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी, देशोन्नतीसाठी, राष्ट्रोन्नतीसाठी, समाजोन्नतीसाठी जे आयुष्य अर्पण केलं त्या सर्व गोष्टीला मी निर्वाळ बनलो. आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष मयूरजी नाटवणे साहेब, 2014च्या अगोदर कोणत्याही राष्ट्रीय स्वयंसेवकाचं लाऊड स्पीकरवरून भाषण ऐकलं नाही. कधीच आपले लोक जे परिवर्तन करायला निघाले आहेत ते मात्र बिना लाऊडस्पीकरचं बोलतच नाही. आणि ते लाऊडस्पीकर एवढ्या हॉलमध्ये फिरत असं नाही. मला असं वाटते का मयूर भाऊने भोंगे तिकडे बाहेर लावले असं आहे ना. म्हणजे दोन मधला फरक लक्षात घ्या. जी कथा तुम्हाला सांगितली पंचाची, त्यांनी जे पंच फितवले आणि ते बेवडे बनवले, गावातले लोक बेवडे बनवले आणि म्हणून पंचांनी याला गावात राहू दिलं. हेच जे गोष्ट आहे, हीच गोष्ट गेल्या 60-70 वर्षात झाली आणि एक एक गाव वाढता 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 शेवटी आता अशी पोझिशन आली आता तुम्ही सांगू शकत नाही. आणि म्हणून काही वक्त्यांच्या तोंडून शब्द निघाले तिथं लोक जातात आणि हजारोच्या संख्येने जातात आणि इथे जिथे वैचारिक खाद्य मिळतं तिथं मात्र कोणी नाही. याला दोन कारण आहे. आपली वाचा जी आहे ना ती पण चांगली असण्याची गरज आहे. म्हणजे ऐकूशा वाटलं पाहिजे. याचं भाषण, याचं नाव ऐकलं, याचं भाषण आपण ऐकलं पाहिजे, आपले कामं टाकून गेलं पाहिजे ही भावना निर्माण करणारे शिवराय कुलकर्णी आपल्याजवळ नाही. आपल्याजवळ असे वक्ते आहेत काय याचा विचार करा. अटल बिहारी वाजपेयीचं भाषण परिणाम काय होत होता हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की भाषण करण्यामध्ये इंदिरा गांधी एका बाजूला ज्या कस्तुरचंद पार्कमध्ये भाषण करत होती तिथं मिनिटाचे बोललं तर 5 मिनिटाच्या वर तर 7-8 मिनिटाच्या वर बोलत नव्हत्या इंदिरा गांधी. आणि 60 मिनिटापेक्षा जास्त मिनिटं बोलणारे भाषण म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचं असायचं. लोक मंत्रमुग्ध होऊन जात होते. त्या काळात कोणी नाही गाडी घेऊन गाड्या नव्हत्या लावू शकत. म्हणजे अर्थात इंदिरा गांधीसाठी गाड्या नव्हत्या आणि अटल बिहारीसाठी गाड्या नव्हत्या. लोक आपल्या पैशाने येत होते. पण संख्या पुढे जास्त होत होती अटल बिहारीकडे, कारण त्यांचं जे भाषण आल्या का तुम्ही थोडस विषयांत झाला असेल म्हणून कदाचित चिठ्ठी आली असेल. आणि याच्यानंतरही पुष्कळ कार्यक्रम आहे. त्या धाकापोटी मी आपलं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं का 10 मिनिटं होऊन गेले. पण त्यांची काही चूक नाही. त्या शिस्तबद्ध बरोबर आहे. तुमचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. काय नाव आहे तुमचं? एक सुनीता विल्यम नाव ऐकलं तुम्ही? आणि ह्या दुसऱ्या सुनीता गजबी आहे त्यांच्यासाठी आणि यांना इथे संचलन करता बनवणारे मयूर भाऊ नागदवले यांच्यासाठी वाटाळ्या वाजवा. त्यांनी
संचलन करता चांगला आणला. एखाद्या वेळेस अजून काही कार्यक्रम असला तर अवश्य तुम्हाला आम्ही अच्छा अच्छा म्हणजे यांनी झटकलं घोंगडं संयुक्त निर्णय. तर त्याला काही हरकत नाही. ही पण एक मनाचा मोठेपणा आहे. करायचं सगळं पण मात्र ते अर्पण करायचं आपल्या सगळ्या परिवर्तनवादी संघाला. याच्याबद्दलही मयूर भाऊचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या रीतीने मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढच्या वेळेस आपण काय करायचं एवढं मात्र सांगून जाऊ. आपल्याला महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा जसं शक्य असेल तसं आपण बसलं पाहिजे आणि आपले वैचारिक विचार जे आहेत परिवर्तनवादी विचार, त्या परिवर्तनवादी विचाराचा भाग एक भाग हे काही एक सगळं काही एक नाही आहे. याचे सुद्धा भाग पडतील. याचे सुद्धा अलग अलग विषय आहेत. कोणत्या विषयावर किती मिनिटं बोलायचं, कोणत्या विषयावर किती मिनिटं अशा प्रकारचं ठरवून आपण जर सातत्याने करत राहिलो तर निश्चितच ह्या परिवर्तनाला आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने यश मिळेल. आज जे काही कार्यक्रम परिवर्तन भारतीय परिवर्तनवादी संघ करत आहे, राष्ट्रीय जनजागरण मिशन हे काम करत आहे, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना उपस्थितांना अशी विनंतीही करतो की आजचा जो कार्यक्रमाचा खर्च असतो, हा कार्यक्रमाचा खर्च दरवर्षी गेल्या 4 वर्षापासून हे जे काही कामं करणारे आहे यांच्या अंगावर बसतो. अशाने हे थकून जातील, मग काही दिवसांना बंद करून देतील. असं होता कामा नये. म्हणून सर्वांना विनंती करतो आपल्या आपल्या परीने तुम्हाला जे द्यायचे असेल त्यांना वर्गणी द्यावी, इतरांकडूनही घ्यावी आणि त्यांना द्यावी. त्यांना आर्थिकदृष्ट्या या कार्यक्रमासाठी सक्षम करावं. हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि याचं भीती याच्यासाठी असणारे हिंमत ही ह्या लोकांमध्ये आहे, हे करत आहेत. यांना आपण समोर नेऊया. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या रीतीने मला श्रवणशीलता दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. भवतु सर्व मंगलम. धन्यवाद सर. आता आपण माझं कौतुक केलं की मी घाबरवणारी आहे, धाक दाखवणारी आहे, हेच मला कळलं नाही. नक्कीच वाटते की कौतुकच केलं असणार. मी काही धाक वगैरे दाखवत नाही, पण वेळेचं नियोजन असतं, वेळेची काही बंधनं असतात, त्यामुळे कार्यक्रम कसा किती वेळेत घ्यायचा हे ठरवावं लागतं. धन्यवाद सर. जो जीता वो सिकंदर था, जो जीता वो सिकंदर था, जिसने सिकंदर को जिताया वो सेल्यूकस था, और जो सेल्यूकस को भी जीता वो भारतीय मौर्य वंश था, भारतीय मौर्य वंश था. आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभिविलास नखाते सर यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला असं वाटते की बा लोक का नाही आहे, बा कार्यक्रमामध्ये लोक का नाही आहे. तर मी दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्त मोठे मोठे कार्यक्रम करतो. जयंती निमित्त म्हणजे यात्रा काढतो आम्ही आपल्या बस स्टँड पासून तर गांधी पुतळ्यापर्यंत. लोकांना एक मनोरंजन आपल्याला दाखवण्याची गरज भासते, तेव्हा मनोरंजनासाठी लोक येतात. पण चांगले बुद्धिजीवी लोक इथे 2 गोष्टी सांगण्याकरता लोकांनी ऐकायचे खूप. म्हणजे आज सांगितलं की भारत भूकमरीकडे चाललेला आहे, पण लोकांना ते त्याच्याकडे नाही. लोक हिंदू मुस्लिमचा झगडा कसा व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे आपल्या नागपूरमध्ये मला असं वाटते हे एक पहिली घटना आहे नागपूरमध्ये घडलेली. हे बरोबर नाही आहे. आपण काय डेव्हलपमेंट केलं पाहिजे, आपण कुठे चालायला पाहिजे याकडे जाण्यापेक्षा आपण धर्तीकडे चाललो. आपण कशी प्रगती करायला पाहिजे असं मला वाटते. या ठिकाणी आपले माझे मित्र मयूर नागदवने हा कार्यक्रम घेण्याची काय आवश्यकता पडली. त्याला काय असं वाटलं की आपण कार्यक्रम खरोखर गरज आहे. आज याची गरज आहे. अगर आज आपण अशोक महान
आंबेडकर यांना मानणारे लोक काय का त्यांनी संविधान लिहिलेलं आहे. संविधानाची गरज काय आहे, काय म्हणून आपल्याला गरज आहे, आपण काय म्हणून आपण या पिढीला आपण यावं लागलं. कार्यक्रमाला काही सत्र सुरू आता पुन्हा आपण जो घेत आहेत म्हणजे सत्कार समारंभाचा वगैरे खूप चांगले कार्य करणारे आपल्या बरेचसे लोक आहेत आणि त्यांचा गौरव सत्कार होणे खूप गरजेचं असते. मित्रांनो, बरीचशी मंडळी बोलून गेलेली असेल. आताची जी वेळ आहे, देशाची परिस्थिती पाहता प्रत्येक जण आपापल्या घरी जरी खाऊन पिऊन सुखी असेल तरी पण आता देशाची परिस्थिती पाहता अत्यंत चिंतामय वातावरण तयार झालेलं आहे. पूर्वी आपल्या आई वडिलांनी संघर्ष केला, परंतु आता जे काय आपण आलो थोडी परिस्थिती चांगली वाटत आहे, म्हणजे आपली घरची म्हणून. परंतु एकंदरीत देशाच्या परिस्थितीचा जर विचार केला तर मात्र आता कुठेतरी भीती आपल्या मनामध्ये किंवा भीतीची पाल चुकत आहे हे सगळ्यांना वाटत असावं असं मला वाटतंय. आणि म्हणून मग त्याच्यातून काय तोडगे किंवा निष्कर्ष काढता येतील याबाबत चिंतन आणि मनन आणि पुढील कार्य, फक्त चिंतन मननच नाही, आपले जेवढेही काही कार्यक्रम होतात ते फक्त चिंतन मनन अशा पुरतेच होतात, पण पुढील कृतीशील कार्य होऊन त्यातून काय मार्ग म्हणण्यापेक्षा पुढील काय फलित निघेल अशा प्रकारचे कृती ही होणं आवश्यक आहे. या ठिकाणी आता नवीन नवीन विचार काही होत आहेत, देशामध्ये उलथापालथ होत आहे विचारांची. यामध्ये जे काही आपल्याला बऱ्याच काळापासूनचे विचार हळूहळू आपण धक्क्यात सांगत होतो, आता खुल्या देशामध्ये सांगितले जात आहेत. ही एक चांगली बाब आहे. पूर्वी तुकारामांचा खून झाला असेल का, किंवा अजून आताच सपकाळ काँग्रेसचे जे होते बोलून गेले की संभाजी महाराजांचं ज्यांनी बदनामी केली ते गोळवलकर किंवा सावरकर यांच्याही पुस्तकावर बंदी आणावी, आणि अजून असे बरेचसे विषय आता कुठेतरी हे प्रामुख्याने चर्चेले जात आहेत देशभर. म्हणजे कुठे सत्य बाहेर येत आहे अशा प्रकारची भूमिका तयार होत आहे. आणि याच विचारांच्या मुळे म्हणा किंवा या सत्य इतिहासाच्या मुळे आपण एक चांगला भारत घडवू शकू असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यासाठी प्रत्येक जण कुठेतरी काम करतोय किंवा झटपडतो आहे, एक कुठेतरी मोठ्या प्रवाहाची वाट पाहतो आहे, एक मोठ्या प्रवाहाची वाट पाहतो आहे की त्या गोष्टी कुठेतरी व्हाव्यात. कोणीतरी आता हा कार्यक्रम असेल किंवा अजून कोणते कार्यक्रम असतील तर कोणतरी हात असावा, भले मदत नसावी अशी अपेक्षा असते की जेणेकरून याचे कार्यकर्ते असतील हे अत्यंत उत्स्फूर्तपणे कामाला लागतील किंवा काम करतील. आम्ही काम करतात छोटे छोटे आमच्या शिक्षक संघटना असताना सुद्धा त्या कार्यक्रमांना मोठे मोठे नेते येऊन फक्त प्रेझेंटी देऊन म्हणा किंवा खांद्यावर हात ठेवून वा छान चांगलं सुरू आहे असं जरी म्हटलं तरी पण त्या कार्यकर्त्यांना उत्साह यायचा. या ठिकाणी मित्रांनो, ही लढाई आता वैचारिक राहिलेली आहे, विचारांची लढाई राहिलेली आहे. आणि हे जे विचार आहेत हे विचार देणारी माणसं म्हणजे आपले महापुरुष यांना आपण किती मोठं दाखवतो त्यानुसार त्यांची इमेज बनवून कुठेतरी हे महापुरुषांची वैचारिक लढाई आहे. आपण तुम्ही आम्ही लढत नसतो, हे महापुरुष लढत असतात एकमेकांमध्ये, त्यांचे विचार लढत असतात एकमेकांमध्ये. आणि म्हणून हा महापुरुषांना मोठं करणं महत्वाचं असते. एक ठराविक फोटो आपण सगळ्यांनी सारखा प्रेझेंट केला पाहिजे, चांगला रुबाबदार दिमागदार अशा प्रकारचा दिसेल अशा प्रकारचा एक फोटो चांगला आपण रुबाबदार दिला पाहिजे. काही पोस्ट आता सम्राट अशोकांच्या आजकाल मी बघितल्या, म्हणजे कोणी त्याच्याबद्दलचं वाईट वाटून घेऊन एक सहज सांगितलं. एक सम्राट अशोकांचा फोटो असं काहीतरी आपलं हे करत असलेली पोज आहे त्यांची. असं म्हटलं की कन्फ्युजिंग मध्ये दिसते हा फोटो, पोज जी आहे कन्फ्युजिंग वाटत आहे. मग त्यावेळी काय अजून इतरही फोटो होते. हा एक फोटो जो डिझाईन केला गेलेला आहे, जो स्तंभ दिला गेलेला आहे, तर अत्यंत त्याच्या मागे तिरंगा झेंडा म्हणजे अगदी बोलकं सत्यमेव जयते लिहिलेला, दुसरं सांगायची गरज नाही की भारताच्या राज्यघटने जे काही बनवल्या गेलेली असेल तर सम्राट अशोकाला समोर ठेवून गेला गेले म्हणजे बनवल्या गेलेली आहे.
असेल, अशोक चक्र असेल, किंवा आपलं ते मुद्रा असेल, सत्यमेव जयंती असेल, किंवा शौर्य पुरस्कार अशोक चक्र असेल, एवढा मोठा महासम्राट काळाच्या पडद्याआड गेला आणि अजूनपर्यंत कोणत्याही नेत्यांनी म्हणा किंवा कोणी त्याला समोर आणायचा प्रयत्न केला नाही. ओबीसी तर सोडाच, परंतु आंबेडकरी समाजानेही त्यातला जो पुढाकार पाहिजे होता तो घेतला गेला नाही. आज कुठेही फुटला नाही, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून कुठेतरी एक वाक्यता असावी आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी सुद्धा. फोटो कसे ठेवायचे, इव्हन घरच्या घरी सुद्धा असेल, समजा आपण इव्हन पत्रिकेवर छापताना सुद्धा एक वाक्यता असेल. मी तुम्हाला नक्की सांगतो की जे काही संघ असेल किंवा अजून कोणत्याच असेल, यांची एक वाक्य पहिल्यांदा ते गेल्याबरोबर या कार्यक्रमात जर आला असेल तो पहिल्यांदा बॅनर बघेल, कोणते कोणते फोटो आहेत, कसे लावले, तुमचा क्रम सुद्धा काढतील तो की क्रम चुकला म्हणून. कारण ती विचारसरणी तिथून सुरू होत असते त्यांची. पत्रिकेवर सुद्धा पत्रिकानंतर पहिल्यांदा तो बघेल श्री गणेश लिहून आहे की अजून काही लिहून आहे म्हणून. इथून ती वैचारिकता सुरू होत असते मित्रांनो. आणि म्हणून ह्या गोष्टी करत असताना कुठेतरी याचं आपण भान ठेवूया. एक आम्ही रामाचं चित्र पाहिलं होतं, अगदी साधं सरळ हात ठेवलेलं, हनुमानजी खाली बसून त्यांच्या नमस्कार करतायत. परंतु नंतरच्या काळात जेव्हा मंदिर बांधायचं होतं त्यावेळेस मात्र तो धनुष्य घेतलेला श्रीरामचा फोटो तयार केला गेला आणि तोच फोटो सगळीकडे एका वेळेस ऍट ए टाइम व्हायरल केला गेला. आणि ती एक इमेज बनली मग श्रीरामाची फोटो, म्हणजे त्यांची ती एक तो धनुष्य बाण घेतलेला आणि सगळीकडे तो व्हायरल केला गेला, जय श्रीराम जय श्रीराम म्हणून. आमचा श्रीराम पूर्वी शांत होता, नंतर मात्र की हातात तो धनुष्य देऊन त्याला आक्रमक केला गेला. तर कुठेतरी ह्या लहान लहान गोष्टींचाही खूप मोठा परिणाम पडत असतो. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. सम्राट अशोकाच्या बाबतीमध्ये मयूर मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की हा कार्यक्रम इथे घेतल्यानंतर इथील जेवढे काही आपण उपस्थित होतो तर प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ज्याही परीने होत असेल तसा तो कार्यक्रम साजरा व्हावा, तरच कुठेतरी आपण हे जे घेऊ. अदरवाईज गेल्या वर्षी एवढेच लोक होते, यावर्षी एवढेच नाही, काही थोडे बहुत बदल झालेले असेल, परंतु त्यामध्ये आपलं इम्प्रुव्हमेंट नाही झालं. मी कालही बोललो एका वाक्यामध्ये की आपलं दुकान टाकलं, दुकान जशी तसंच एवढ्या वर्षात, त्याच्यात वाढ नाही झालेली आहे. त्याच्यामुळे आपण कसे बदलू. चांगली गोष्ट हो, परंतु त्याची स्पीड आणि ती करता येईल आपल्याला. कुठेतरी आता म्हणजे विचारमंथन होत आहे. मग जर हे उत्सव आणि एक पुन्हा लक्षात घेऊया आपण की वैचारिकतेसाठी आता उद्या रामनवमी आहे, कुठेच भाषण होत नाही. संपूर्ण देशभर मात्र मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी होणार. म्हणजे लोक उत्सवप्रिय आहेत. त्यांना कुठेतरी डोक्यावर कलश घेतलेलं, नुसती उदबत्ती घेऊन जरी जा म्हटलं, काहीतरी हार घेऊन जा म्हटलं तर सगळेच्या सगळे आपण जे काही लोक असतील ते सगळे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप आपण थोडे बदलवूया. त्याला उत्सवाच्या स्वरूपात छोट्या छोट्या लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत कसे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करता येईल. भाषणबाजी कमी करून त्याला फक्त उत्सवाचं स्वरूप देऊया. अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट कसं होईल हे आपल्याला बघावं लागेल. कारण जोपर्यंत आपल्यासमोर जास्तीत जास्त लोक येणार नाहीत किंवा समाज येणार नाही तर आपण काय बोलूया त्यांच्यासमोर. आज अत्यंत घातक परिस्थिती या देशामध्ये तयार झालेली आहे. धर्माच्या नावाखाली या देशाच्या फाळण्या कितीतरी होणार आहेत. यापूर्वी सम्राट अशोकाच्या काळामध्ये जवळपास 22 देश एकत्रित होते, अफगाणिस्तान पासून इराण पासून तर इंडोनेशिया पर्यंत. त्याच्या विविध फाळण्या झाल्या. आता अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तानची फाळणी असेल किंवा बांगलादेशची फाळणी असेल ही धर्माच्या नावावर झालेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्या पूर्वीचे नेपाळचे असेल, तिब्बतचे असेल, श्रीलंकेचे असेल, या फाळण्या धर्माच्या नावावर झालेले आहेत. आता बांगलादेशमध्ये पुन्हा हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून तिथल्या हिंदूंनी आम्हाला वेगळं राष्ट्र द्या बांगलादेश पासून ही मागणी केलेली आहे. त्यांना हुसकवलं असेल कोणी ही गोष्ट वेगळी, तुमचं राष्ट्र बघा म्हणून. मग भारतामध्ये आता तीच परिस्थिती तयार झालेली आहे की आम्ही असुरक्षित आहोत. या ठिकाणी आम्ही असुरक्षित आहोत, आम्हाला आमची जागा द्या. त्याचे कोणी चुके म्हणत असतील की पाकिस्तानचे अभ्यास होत नाही, भारताची लेकरं आहोत आम्ही, आमचा हक्क आहे जमिनीवर. जसे आपण एका घरामध्ये असू 4-5 भावंड तर जसा हक्क असतो त्या भावाचा त्याला म्हणता येत नाही की तू घर सोडून चालला जा म्हणून.
म्हणजे तो बिना त्याचा हिस्सा घेतला जाईल का? त्याला हिस्सा द्यावा लागेल, कायद्याने द्यावा लागेल. तुमच्या देशात नसेल न्याय मिळतो, तो दुसऱ्या देशात जाऊन न्याय मागेल, तिथे त्याचा प्रश्न उपस्थित करेल. एवढं सहज सोपं आहे का की तुम्ही देश सोडून चालले जा, आम्हाला आमचा हिस्सा द्या, आम्ही राहू अलग. आणि म्हणून पुढे चालून मुस्लिम असतील, बौद्ध असतील, शीख असतील, यांची सुद्धा राष्ट्र वेगळी होणार, ते लक्षात घ्या. म्हणून हे धोके निवडून कुठेतरी आपल्याला एकात्मतेने आणि बंधुभावाने प्रेमाने तिथे राहावं लागेल. सगळ्यांचा विकास करावा लागेल, सोबत आणि सारखा करावा लागेल. असं नाही होणार की बस एका धर्माच्या कुठेतरी नावाखाली तुम्ही खूप मोठ्या मोठ्या देणगे देऊन राहिलेले, पूर्ण कर्जबाजारी होऊन गेलेले आणि दुसरीकडे काहीच नाही. याचाही पण तो विचार करावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, इथे आपण या जे काही कार्यक्रम घेत असू, जे काही करत असू, परंतु त्या ठिकाणी आपलं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती असायला पाहिजे. आणि असेलच, कारण आपल्या महापुरुषांमध्ये ताकद आहे. आपले कोणतेही महापुरुष खोटारले नाही, आपल्या कोणत्याही महापुरुषांनी चुकीचं सांगितलेलं नाहीये. आणि म्हणून या विचारावर जर आपण चाललो तर नक्कीच आपण आपला देश हा समृद्ध करू शकू, आपली डोकी, आपली घराणे आपण समृद्ध करू शकू. परंतु त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, बरेच प्रयत्न करावे लागतील, प्रामाणिकपणे करावे लागतील. आता कोणी लढायला कोणी येणार नाहीये. एक मामा देशमुख सरांनी ना त्यांनी पाहिली की नाही माहित नाही, परंतु एक अत्यंत आपल्यातला वैचारिक तारा हा मावळला गेलेला आहे. कुठेतरी म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा इतरांचा, पर्टिक्युलरली आपण शिवाजी महाराजांचा, मराठ्यांचा किंवा त्यांच्या घराण्याचा इतिहासांचा जर विचार केला तर सत्य इतिहास पहिल्यांदा भारतासमोर आणणारे मामा देशमुख. त्याच्या विचाराने आज जे महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे की नाही, शिवाजी महाराज सेक्युलर होते, धर्मनिरपेक्ष होते, आता म्हणायला लागले सगळे आपल्या म्हटल्यानंतर किंवा प्रेशर क्रिएट झाल्यानंतर. तर हा एवढा मोठा जो काही म्हणजे कालखंड गेला या माणसांना आपल्या ओळखण्यामध्ये, आपल्या माणसांना आम्हीच ओळखण्यामध्ये कितीतरी मागे राहिलो. त्यांनी जसं प्रेझेंट केलं तसं आपण पाहिलं. आता तो छावा चित्रपट मी खूप उशिरा बघितला थोडा, तर माझ्याकडे ती कादंबरी, छावा कादंबरी, मी पीएचडी माझ्या स्टुडंट्सने दिली होती प्रेझेंट. तर मला माहित होतं की तिथे काय काय, पण तुम्हाला पुढी शंका होतीच की इथे काहीतरी वेगळं दाखवलेलं असेल इथे. आणि पुन्हा मी यासाठी जबाबदारीने बोलत आहे की ही जी दंगल झाली नागपुरामध्ये किंवा जो कबरीचा मुद्दा होऊन देशामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, हे छावा चित्रपटामुळे झालेलं आहे. ते अत्यंत पूर्वनियोजितपणे त्या पिक्चरची निर्मिती केली गेली. त्या ठिकाणी कोणते मुद्दे टाकायचे आणि कोणत्या मुद्द्यावर कसं वाद, हे पूर्वीच होतं. ती कबर कशी करतो चित्रपट यायच्या पूर्वी दंगल झालेली होती डोक्यामध्ये आणि कबर खोदल्या गेली होती डोक्यामध्ये, ते लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी कोणत्या प्रश्नावरून हे वाद झालेलं असेल तर नाही, संभाजी महाराजांना धर्म बदलावायला लावला. औरंगजेब जाऊन विचारतो की तू धर्म बदलाव आणि आमच्याकडे ये, तुला सोडून देऊ आम्ही. अशा प्रकारचं तो एक वाक्य. आणि म्हणून त्या एका वाक्यावरून संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधला गेलेला आहे. त्या पिक्चरचा हा एकच सारखा सांगितलेला आहे. बाकी अत्याचार आणि छळ तर सगळेच राज्यकर्ते करत होते, त्यात काही विशेष नाही. औरंगजेबाने केला म्हणजे तो खूप चांगला माणूस अशातला भाग नाही, परंतु तो एक वाक्य, तू धर्म बदल तर आम्ही तुला सोडून देऊ. आणि नाही बदलला तो अनन्य त्यांनी यातना सहन केले आणि धर्मवीर झाला. परंतु प्रत्यक्षात त्या कादंबरीमध्ये शिवाजी सावंतांच्या हा प्रश्नच विचारला गेलेला नाहीये. हा प्रश्नच नाही विचारला गेलेला. फक्त दोन प्रश्न विचारले गेलेले होते की तुम्ही जो लुटलेला खजिना आहे तो कुठे ठेवलाय तो सांगा, आणि कोण फितूर होते आमचे ते सांगा. हे दोनच प्रश्न अजून पाठवून विचारलेले आहेत. म्हणजे तेही जे आहेत ते प्रश्न जे होते त्याच्या सरदारांनी विचारलेले आहेत. शिवाजी महाराजांना दोनदा, सॉरी संभाजी महाराजांना दोनदा विचारले गेले. नंतर जे कवी गुलेश होते त्यांना सुद्धा आलटून पाठवून ते दोनच प्रश्न विचारले, तिसरा प्रश्नच नाही विचारला गेला. फक्त तो जो त्याचा सरदार होता तो नंतरचा, तो म्हणजे सर अलमपणा की यांनी जर इस्लाम धर्म कबूल केला तर आपण या सोडून देऊला. पण तो औरंगजेब त्याला म्हणतो हा धर्म बदलणार नाही, त्याला मी लहानपणापासून ओळखतो. हा त्यांच्यातला फक्त बोललेला त्यांच्यातला समाज, बाकी अदरवाईज नाही. परंतु तिथे दाखवताना मात्र त्यांनी वेगळं दाखवलं.
आणि ह्या चुकीच्या गोष्टीमुळे नागपूरमध्ये दंगल घडली किंवा ज्या कबरीचा मुद्दा देशभर गाजत आहे किंवा जिकडे तिकडे जे वातावरण झाले औरंगजेब म्हणून, तर ह्या गोष्टी अशा प्रकारे घडवल्या जात असतात. आणि म्हणून कुठेतरी नंतर ते बाकीचे प्रकरण होतेच, परंतु ह्या एका गोष्टीवर सुद्धा त्या सिनेमावर केस दाखल करता येऊ शकते की अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या पिक्चरद्वारे म्हणजे त्या दिग्दर्शकाच्या निर्मात्याद्वारे त्या देशामध्ये असं वातावरण झालं असो. मित्रांनो, आता इतिहास शोधण्याची आणि सत्य इतिहास सांगण्याची गरज आहे, कारण या इतिहासामधूनच आपल्याला अनेक मार्ग मिळणार आहेत. बराच उशीर झाला, आपली माफी मागतो. नंतर उपस्थित सगळे ज्येष्ठ मान्यवर, बर्डे सर आणि इतर सगळेच, आणि आपणही महापुरुष आपले सगळे जे आहेत त्या महापुरुषांच्या कुठेतरी संयुक्तिकपणे किंवा विचारात्मक कार्यक्रम जर घेतले तर एक चांगले निश्चितच त्याला यश येतील. एक हे याचं व्हिडिओ किंवा रील बनवताना मयूरने खूप चांगलं तिथे हे टाकलंय, काही 5-10 सेकंदाचं गाणं. तर हे गाणं किंवा एखादं गीत किंवा स्लोगन खूप मोठं काम करते. तुमच्यामध्ये बरेचसे असतील तर त्यांनी लिहिणं सुरू करा. छोटे छोटे गाणे जे काय असतील, भारत का बच्चा बच्चा जय संविधान बोलेगा, एक कार्यक्रम करतात एका विषयात, किंवा आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, विषय संपला. तर अशा प्रकारचे जोपर्यंत दर्जेदार गाणे किंवा आपल्या याच्यात येत नाही तोपर्यंत आपण नवीन पिढीला जोश आणि उत्साह देऊ शकणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या काव्य निर्मितीची साहित्यांची गरज आहे. आंबेडकरी समाजामध्ये बरेचसे आहेत, परंतु ओबीसी समाजाची म्हणजे दुरावस्था आहे की तो भरकटलेला आहे, तो जिथे कुठे भेटेल त्याला जो तो पकडतो, घाबरलेला आहे. आणि म्हणून अशा वेळेस या समाजाला प्रबोधनाची गरज आहे. आंबेडकरी समाजामध्ये त्यांचे माणसं त्यांचं प्रबोधन करतात, परंतु ओबीसी समाजामध्ये त्या समाजाचे प्रबोधन करणारे माणसंच नाही. पूर्वी संत होते वेगवेगळ्या जातीतले, त्याच्यामुळे त्यांच्या समाजात जाऊन प्रबोधन करायचे, त्यांचा समाज जागेवर होता. आता मात्र या समाजाला तिकडून उत्तर प्रदेशातून, तिकडून बिहारमधून सगळे कथावाचक घेतात आणि त्या कथा सांगू यांचे डोकं खराब करतात. आणि म्हणून आता आपल्या सत्य कथावाचक तयार व्हायला पाहिजे. त्यासाठीचं साहित्य असेल, कीर्तन असेल, नाटक असेल, पोवाडा असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण कुठेतरी तयार व्हायला पाहिजे. यासाठी जेही काही प्रयत्न होत असेल सगळ्यांनी करावे. सगळ्यांना अशोकाष्टमीच्या शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बरेचदा आणि नेहमीच चिंध्या पांघरून सोनं विकायला गेलो तर कोणीच घेत नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि सोनं पांघरून चिंध्या विकल्या तर त्या पुरत नाही. आम्ही या कार्यक्रमांद्वारे, या आणि अशा अनेक कार्यक्रमांद्वारे अधिकाधिक चांगले विचार ते करावं असं सम्राट अशोक महान म्हणायचे आणि करायचे, म्हणूनच ते महान होते. आजचा राजा काय करतोय हे सर्वांनाच माहित आहे. लोकांनी सहकार्य केलं असेल हे अकल्पनीय आहे. जवळपास 20 ते 22 लाखाची सेना ही त्या काळी सम्राट अशोकांजवळ होती. आणि अशा या महान योद्ध्यासमोर, कारण सम्राट अशोकांनी एकच युद्ध लढलं नाही, घरापासून देशापासून जगापर्यंत जिथे जिथे युद्ध करत गेले तिथे सम्राट अशोक विजयी झाले. पहिल्यांदा हे शस्त्राचे युद्ध होतं, परंतु नंतर शांतीचे युद्ध झालं, कारण त्यांनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माचा स्वीकार केला आणि या धम्माचा विस्तार संपूर्ण जगामध्ये केला. आणि त्यामुळे त्यांना महासम्राट किंवा विश्वसम्राट म्हणूनही बोलले जाते. आजचा आपला मूळ विषय आहे संघशक्ती. म्हणजे 3 टप्प्यामध्ये आपण कार्यक्रमाला डिवायडेड केलेला आहे. पहिला विषय आहे संघशक्ती, दुसरा विषय आहे करिअर मार्गदर्शन आणि तिसरा विषय आहे सेवा पर्व. जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी एकटा चाललो होतो. आज आपल्यासारखे असंख्य जे मान्यवर मंडळी आहेत जे या ठिकाणी भारतीय परिवर्तनवादी संघासोबत जुळलेले आहेत आणि निरंतरपणे नियमितपणे सहकार्य करतात आणि या ठिकाणी उपस्थित राहतात. तसेच
प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये जेव्हा जेव्हा कोणती सभा होते तर त्या सभेलाही लोक आवर्जून येतात आणि आमचे प्रबोधनात्मक भाषण ते ऐकतात आणि या माध्यमातून जी एक ऊर्जा तयार होते तिला आपण संघशक्ती म्हणतो. कारण एक माणूस जेव्हा तयार होतो तर तो एकटाच काम करू शकतो, परंतु जेव्हा एक संघ तयार होतो तर तेव्हा एक संघ अधिक गतीने आणि अधिक ताकदीने अधिक शक्तीने कार्य करू शकतो. तर अशा संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. भगवान बुद्धांच्या संघाचा विचार जो बहुजनांना समजायचा होता तो मनवाद्यांना समजला. जो संघाचा विचार भगवान गौतम बुद्धांचा बहुजनांना समजायचा होता तो बहुजनांना समजलाच नाही, तो मनवाद्यांना समजला. आणि हेच ह्या भारताचे दुर्दैव आहे. आताही आपण लढत राहतो, आपापसामध्ये लढत राहतो, इगो राहते, भेदभाव राहतो, विषमता राहते, जातीवाद राहते आणि असे असंख्य अशा समस्या या देशामध्ये राहतात. आणि या समस्याच्या आपण कुठेतरी माइंड डायव्हर्ट होतं आपलं आणि या समस्यांना ग्रसित होऊन आपण कुठेतरी आपण चुकीच्या दिशेने पळत असतो. आणि म्हणून ही संघशक्ती महत्त्वपूर्ण आहे. एक संघ राहू आपला नारेही आहे, एक संघ महासत्ता भारत एक संकल्प. आपल्या महापुरुषांनी जे बलिदान दिलेलं आहे ते कुठल्या जातीपाती आणि धर्मासाठी दिलेले नसून ते या देशासाठी दिलेलं आहे, या मानव समाजासाठी दिलेलं आहे बांधवांनो. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला कुठेतरी काहीतरी या महापुरुषांना खरी आदरांजली जर द्यायची असेल तर संघशक्तीचा भाग होऊन आपण कुठेतरी या देशाला महाशक्ती कशा प्रकारे करू शकू, आपण जाती पंथ धर्म लिंग हा भेदभाव सोडून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे अशी मी या ठिकाणी संघशक्तीच्या वतीने व्यक्त करतो. व भारतीय परिवर्तनवादी संघ राष्ट्रीय जनजागरण मिशन, आता हे मिशन मी जरी चालू केलं असेल आजपासून 2021 साली जेव्हा सम्राट अशोक विजयाची दशमी होती तेव्हा 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या 2 दिवशी मला विचार आला की मी नागपूरला गेलो. नागपूरला एकीकडे विजयादशमीचे 2 सोहळे असतात, एक दीक्षाभूमीवर असतो आणि एक रेशीमबागवर असतो. रेशीमबागवर जो सोहळा असतो तो वैचारिक असतो आणि दीक्षाभूमीवर फक्त आता जसं सरांनी सांगितलं की आपण नाटक गाणे केलं पाहिजे, कलाकार तयार केले पाहिजे, बरोबर आहे केले पाहिजे, पण हे एका भूमिकेपर्यंत केले पाहिजे. कार्यकर्ता किंवा आपल्याला कोणताही कार्यकर्ता तयार करायचा असेल तर तेव्हा फक्त एकच गोष्ट केली पाहिजे का त्याच्यामध्ये कुठेतरी वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे आणि तो विचार कुठेतरी ठेवून आला पाहिजे कार्यक्रमाला. या मंचावर बसलेलो मी सर्वात लहान वयाचा व्यक्ती आहे आणि असंही होऊ शकते की मी सर्वात कमी अभ्यास केलेला व्यक्ती असू शकते, परंतु कुठेतरी जर आपल्याला पुढे वाटचाल करायची असेल तर एका संघात येणं आवश्यक आहे. आपापले वेगवेगळे संघटन राहू शकतात, विचारधारा अलग राहू शकतात, परंतु हा देश जर अस्तित्वात नसेल, हे संविधान जर अस्तित्वात नसेल तर हे असलं जीव जगणं कसल्या कामाचं. आणि म्हणून जेव्हा कांशीराम विचार मंचाद्वारे गणपतीजी पठाणे जे संस्थापक आहे कांशीराम विचार मंचाचे त्यांनी आयोजन केलं तर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की या महापुरुषाच्या विचारासाठी जर आम्हाला आपला जीव जरी गमवावा लागला तरी या देशातील प्रत्येक भारतीय बहुजन समाजाच्या माणसाची ही क्षमता असली पाहिजे. आता हे आद्य कर्तव्य असलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण ऑपोजिशनचा विषय घेतला परंतु त्यांच्या डेडिकेशनचा विषय घेतला नाही. काय डेडिकेशनने ते लोक काम करतात, आपले लोक डेडिकेशनने काम करत नाही. आणि हे का बरं होतं, आपल्यामध्ये खामिया काय आहे, आपल्या चुका काय आहे, तर ह्या सर्व चुका ओळखून आपल्याला पहिले इंट्रोस्पेक्शन करावं लागेल म्हणजे आत्मचिंतन. आणि यासाठी आम्ही निरंतरपणे आत्मचिंतन शिबिर करत असतो आणि हे या कार्यक्रमाचे जे आहे परिवर्तनवादी विचारांचं महामंत्र. आपण जेव्हा वक्त्यांना बोलवत असतो वेगवेगळे वक्ते वेगवेगळे विचार मांडतात, असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, परंतु आपलं एक धोरण ठरत नाही की आपल्याला कोणत्या धोरणाने पुढे चालायचं आहे. आणि जो समाज धोरणलेस असतो म्हणजे ज्या समाजाचं काही धोरण नसते त्याची गावाबाहेर वहिवाट केली जाते, हा इतिहास आहे. ज्या समाजानं धोरण आखलं त्या समाजाचा विकास झालेला आहे. धोरणलेस समाज विकास करू शकत नाही. आज आपल्या समाजाचा जर सत्यानाश झाला असाल तर हा धोरण नसल्यामुळे झालेला आहे.
आणि कुठेतरी जर आपल्याला खऱ्या पद्धतीने जर विकास करायचा असेल, समाजाला पुढे घेऊन जायचे असेल, देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जायचे असेल आणि जगामध्ये भारताचा शिक्का उमटवायचा असेल, तर कुठेतरी आपल्याला इंट्रोस्पेक्शन करून आपलं धोरण ठरवावं लागेल. आणि यासाठी आजचं हे महामंथन शिबिर जे आहे, परिवर्तनवादी विचारांचं महामंथन शिबिर हे आवश्यक आहे. सभा झाल्यानंतर बरेच लोक म्हणतात की आम्ही तुमच्याला पुढच्या वेळेस सहकार्य करू, पुढच्या वेळेस सहकार्य करू, असं करू तसं करू. बऱ्याच नेता होता आणि होत असताना आपण मागच्या 3 वर्षामध्ये ज्या चुका केल्या त्या आपण निरीक्षणाने नोंदवल्या की आपला बरं भारतीय परिवर्तनवादी संघ का बरं चक्काजाम झालेला आहे. महाभारताच्या युद्धामध्ये ज्याप्रमाणे कर्णाचा चक्का फसला होता त्याप्रमाणेच आपला भारतीय परिवर्तनवादी संघाचा चक्का सावनेरातच का बरं फसून राहिलेला आहे. हे जेव्हा आम्ही इंट्रोस्पेक्शन केलं तर तेव्हा आमच्या लक्षामध्ये असं आलं की आपण जेव्हा जेव्हा मिटिंगा घेतो तर आपण सैकडो विचार सांगतो, एक विचार सांगत नाही, एक धोरण ठरवत नाही. आणि म्हणूनच हे पुढे धोरण ठरवण्यासाठी आणि त्या धोरणावर चालण्यासाठी आपण आपले कॅडर कॅम्प सुरू केलेले आहे. आणि दर महिन्याला पहिल्या रविवारी आम्ही हे कॅडर कॅम्प करत असतो. त्यामध्ये आता आपल्या पुस्तकाचा विषय आलेला आहे. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, युवा, बौद्धिक, श्रम व साहित्य या 8 सूत्री कार्यक्रमावर आम्ही विचारमंथन करत असतो आणि याच्यावर आपली पॉलिसी ठरवत असतो. आणि यासाठी जर खऱ्या अर्थाने कशाची आवश्यकता असेल तर संघाचे जे राष्ट्रसेवक आहे, जे राष्ट्रसेविका आहे, तर यांच्या मार्फत सेवा, सहयोग आणि सत्कार्याची भावना ठेवण्याची आवश्यकता आहे. लोकांची सेवा करण्याची भावना ठेवा. आज मी अनेक वर्षापासून सेवा करत आहे, तेव्हा एवढे लोक दिसत आहेत. माझ्यासाठी कोण कोण आलेला आहे? हात वर करा. म्हणजे जवळपास सर्वच लोक माझ्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या संघाच्या कार्यकर्त्यासाठी आलेले आहेत. जोपर्यंत आपण सेवा करणार नाही तोपर्यंत मेवा खाऊ शकणार नाही. लोक मेव्यासाठी सेवा करायला तयार आहे. ह्या देशातले जो मेवा आहे ते रानडुकर खाऊन राहिले आणि ह्या देशाचा सत्यानाश करून राहिले. आणि हा जर मेवा वाचवायचा असेल आणि ह्या देशाची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल आणि ह्या देशाला कुठेतरी खऱ्या अर्थाने पुढे न्यायचे असेल तर कुठेतरी संघ व्यवस्थेची गरज मला वाटते. जोपर्यंत आपण एक संघ राहणार नाही, युद्धामध्ये तोच पक्ष जिंकतो की ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते, डाटा असतो आणि ज्यांच्याकडे प्लॅनिंग असते आणि एक्झिक्युशन असते, तोच पक्ष जिंकतो. दुसरा कोणताही पक्ष या जगामध्ये युद्धामध्ये जिंकत नसतो. म्हणून मी जी माझी मांडणी केलेली आहे ती माहिती इन्फॉर्मेशनच्या आधारावर केलेली आहे आणि ते या पुस्तकाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयास केलेला आहे. आज जवळपास 5000 वर्षाचा इतिहास उपलब्ध आहे. त्याच्याही अगोदरचा आहे पण तो थोड्या कमी प्रमाणात आहे. परंतु 5000 वर्षाच्या इतिहासावर आपण भांडत बसतो. भांडण या टोकालाही जाऊ शकते की बाबासाहेबांच्या पेन लिहिता लिहिता खाली पडला की वर गेला. म्हणजे साधारण क्षुल्लक अशा विषयावरून समाजामध्ये झगडे, भांडण, तंटे लावले जातात. गजभर जमिनीसाठी भावाभावामध्ये झगडा होतो, कुटुंबामध्ये झगडा होतो, समाजा आणि जाती धर्मामध्ये द्वेष पसरतो. आणि हा द्वेष जेव्हा पसरतो तेव्हा समाजाचा सत्यानाश होतो. आणि या समाजाच्या सत्यानाश जर रोखायचा असेल तर कुठेतरी त्यागाची भावना पाहिजे. आज अनेक लोक आपल्या या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत जे माझ्यासोबत सहकार्य करतात आणि माझ्यासोबत नाही तर मला यावेळेस गर्वानं सांगतो की आजपर्यंत मी एकटाच जमा करत होतो. म्हणजे जेही लोक वर्गणी होत होती ती माझ्याचकडे जमा करत होते. परंतु यावेळेस जवळपास आपल्या 5-6 म्हणजे राष्ट्रसेवकांकडे ही वर्गणी जमा झालेली आहे आणि त्यांनी आपल्याकडे आणून दिलेली आहे. तर ही अत्यंत स्तुत्यनीय बाब आहे. आणि हा सेवा, सहयोग आणि सत्कार्याचा जो रस्ता आहे तो पुढे आणि पुढे मार्गक्रमण करत आहे. आता संघाला पुढे न्यायचे आहे, संघ व्यवस्थेला पुढे न्यायचे आहे तर कुठेतरी अर्थव्यवस्थेची गरज आहे. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. म्हणजे शिक्षणानंतर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे वित्तकारण, अर्थकारण. आणि म्हणून आपण कितीही कोंबा मारल्या
की मी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा आहे, तर त्याच्यावर तोपर्यंत विश्वास ठेवू नका जोपर्यंत तो त्या गोष्टीवर उतरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही स्वराज्य कागदावर रेखाटलं नाही. महात्मा फुलेंनी गोरगरीब, अनाथ, दलित, शोषित, सद्र समाजासाठी काही शाळा कागदावर काढल्या नाही. राजश्री शाहू महाराजांनी काही आरक्षण आणि राज्यव्यापी धोरण आणि बेरोजगारांना रोजगार हे काही कागदावर दिलं नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त काही कागदावर लिहिल्यापुरतं ठेवलं नाही, तर या देशामध्ये लागू करून दाखवलं. आपली मजबूत व्यवस्था उभी करून दाखवली या देशामध्ये. खोटं बोलताय का खरं बोलताय? आणि इंट्रोस्पेक्शन करा, खरं आहे का खोटं आहे? महापुरुष जैसा बोले तैसा चाले होते, म्हणून त्याची वंदावी पावले होते. आजचे जबान नेते बोलतात एक, करतात एक, काय बोलतात काय करतात त्याचे भान नसते, आणि त्याचमुळे या भारतीय बहुजन समाजाचा सत्यानाश होत आहे. मी माझ्या नावापुढे भारतीय लावतो आणि गर्वाने लावतो, कारण या जगामध्ये माझी जर खरी कोणती ओळख असेल तर ते भारताचे संविधान आणि माझे नागरिकत्व भारतीय, आणि म्हणून मी तिथे गौरवाने लिहितो भारतीय मयूर नागदवणे. आणि या देशाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण या देशासाठी शहीद भगतसिंग असे, चंद्रशेखर आझाद असे, महात्मा गांधी असे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे, तर या सर्व महामानवांनी आपल्या जीवाचे रान करून आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आणि या महापुरुषाच्या विचारांना वंदन करून भगतसिंग असेल, सुखदेव असेल, राजगुरू असेल, वयाच्या अवघ्या 23व्या-24व्या वर्षी देशासाठी बलिदान करायला तयार होतात. परंतु आजचे तरुण पिढी, आज आपण करिअर मार्गदर्शनचे कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्हाला अपेक्षा होती की भरपूर सारे तरुण, म्हणजे साहेबांनी, डोके साहेबांनी तर म्हटलं की बाबा आपली चादर उघडी नहीं पडली पाहिजे का, अपनी चादर तो छोटी है बोले डोके साहब. तो बोले अगर ज्यादा लोग हो गए तो चादर छोटी ना पड़ जाए. ऐसा हुआ था, कहा था डोके साहब ने. लेकिन मुझे खुशी है कि ज्यादा लोग नहीं है, लेकिन लोग वैचारिक है, लोग सोचने समझने वाले हैं, और लोग सच्चे और अच्छे की पहचान करने वाले हैं. और ऐसे लोगों के लिए मैं जोरदार तालियां बजाना चाहता हूँ. हमें 75 साल हो गए जब राष्ट्र का निर्माण हुआ. 1991 में पॉलिसी बनी ग्लोबलाइजेशन की. भारत की इकोनॉमी खोली गई, भारत में खाजगीकरण का दौर है, प्राइवेटाइजेशन हुआ. हमारे लोग उसी इसमें लगे रहे कि भैया वो फलाने का लड़का, बागड़े का लड़का, तागड़े का लड़का IAS बन रहा है, IPS बन रहा है, ऐसा कर रहा है. गवर्नमेंट सेक्टर के पीछे इतना भागे. 2008 के बाद सरकार ने गवर्नमेंट वैकेंसी बंद कर दी. क्या करेंगे अब? वैकेंसी नहीं है, कोई रोजगार नहीं है. मैं खुद माइनिंग इंजीनियर हूँ, मैं घर पे बैठा हूँ. तो मैं घर पे बैठा क्या, मैं कुछ तो कर रहा हूँ, कुछ तो करना जरूरी है. इसलिए हमने अपना मीडिया चैनल खड़ा कर लिया. अभी पहले तो दूसरे के साथ में काम करते थे, अब खुद का चैनल हो गया अपने संघ का. इकोनॉमी जब तक डेवलपमेंट नहीं होगी तब तक इस समाज का विकास नहीं हो सकता. और इकोनॉमी के साथ में एजुकेशन आना बहुत ज्यादा जरूरी है. एजुकेशन नहीं होगा तो इकोनॉमी का दुरुपयोग होगा, जैसे आज हो रहा है. कई लोगों के पास में इकोनॉमी तो है, लेकिन उसका सदुपयोग वो लोग नहीं कर सकते. और ये मेरा दावे के साथ में कहना है, क्योंकि हमारे जिले के पालक मंत्री के लड़के ने 3-4 महीने पहले ही किसी को उड़ाया था, लेकिन वो घर पे बैठा है. और ऐसा अन्यायकारक जब समाज तैयार हो जाता है, व्यवस्था तैयार हो जाती है, तो ऐसी व्यवस्था को परिवर्तन की जरूरत पड़ती है. इसलिए भारतीय परिवर्तनवादी संघ का निर्माण करना समय की बहुत बड़ी जरूरत बन गया था. हमारे लोग कहते कुछ और है, करते कुछ और है. मैंने भी आजमाया लोगों के संगठनों में गया, लोगों के पीछे गया, लोगों के विचार सुने. मैं बोला साहेब तुम्ही म्हणता असं करता असं, बोलता एक करता एक, समाजाला काय दाखवा तुम्ही दिशा. आणि अशा पद्धतीने जेव्हा होते तेव्हा समाजाचा विकास, तेव्हा समाज भकास होते. आणि आज आपण या भकासाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. आणि या भकास स्थितीतून विकास स्थितीकडे कुठेतरी वाढायचे असेल, चालायचे असेल, तर कुठेतरी आपल्याला भारतीय परिवर्तनवादी संघाचा जो फॉर्म्युला आहे, सेवा, सहयोग आणि सत्कार्य, याच्या माध्यमातून आपल्याला पुढे चालवावं लागेल. सोबतच साहेबांनी खूप चांगली कल्पना सांगितली, नकादे सरांनी, की कलाकार तयार झाले पाहिजे, साहित्यिक तयार झाले पाहिजे, गायक तयार झाले पाहिजे. पण याले पैसा कोण देईल साहेब?
पैसा लागणार नाही, मग हे पोट कसे भरायचं? म्हणजे आपल्याला आता रामायण महाभारत सुरू करावं लागते. अच्छा, म्हणजे सरांचे म्हणणं असं आहे की याला जे आपलं प्रोफेशन बनवा आणि कथा वाचणं सुरू करा, कादंबऱ्या वाचणं सुरू करा, कविता गीत गायन सुरू करा आणि बिंदास बोला भारत माता के, भारत माता के. म्हणजे कसं आहे, तळागाळातला कोणतेही मनुष्य असत, भारत माता की जय हे काही संघाच्या RSSचा नारा नाही आहे, हा भारताच्या स्वतंत्रता आंदोलनाचा नारा आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाला अधिकार आहे बोलण्याचा. काय बोलण्याचा अधिकार आहे? बोलो भारत माता के, भारत माता के. आणि कुठेतरी आपला जोश कमी आहे का? इंटेन्सिटी कमी आहे का जास्त आहे? आपण आपल्या मर्यादेत न राहता, माझे तर म्हणणं आहे का जो मनुष्य आपली मर्यादा तोडू शकत नाही तो या जगावर राज्य करू शकत नाही. सम्राट अशोकाने 4 वर्ष स्वतःच्या भावासोबत युद्ध केलं, कलिंगचे युद्ध केलं, शांतीचे सगळ्यात शेवटचं विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्धासाठी शांतीचे युद्ध केलं. आणि हे युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही आहे, युद्ध करावं लागेल. पहिलं युद्ध स्वतःसोबत, स्वतःमध्ये परिवर्तन होईल तर इतरांमध्ये परिवर्तन होईल. माझ्यामध्ये काही खाम्या चुका असू शकतात आणि या चुका निरंतरपणे दुरुस्त करण्याचा प्रयास माझा असतो. आणि कशा पद्धतीनं स्वतःसोबत इतरांचा विकास होईल, आपल्यासोबत राहणाऱ्यांच्या मित्रांचा विकास होईल, सहयोगी सत्कार करणाऱ्या लोकांचा विकास होईल, हा माझा प्रयास राहतो. आणि हेच या पुस्तकाचं मूळ स्वरूप आहे. मी शॉर्टकटमध्ये सांगितलं, हे जवळपास आता 22 पानाचे आपण पुस्तक तयार केलेलं आहे. आणि याचा नारा आहे हमारा संघ हमारी जिम्मेदारी. अरे कुठं जायची गरज नाही आहे, भारत पाकिस्तानच्या सीमेवर जायची गरज नाही आहे, दुसऱ्या राज्यात जायची गरज नाही आहे, मुसलमानांच्या घरात जायची गरज नाही, हिंदूच्या बोलावर काही बोलायची गरज नाही आहे. आपल्या लोकांना सांभाळा, परिवारातील लोकांना सांभाळा, समाजातील लोकांना सांभाळा, सोबत राहणाऱ्या मित्रांना सांभाळा, मैत्री जपा. सरांनी सांगितलं, सुधाकर चौधरी सरांनी, मैत्री खूप आवश्यक आहे. मैत्री केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मैत्री ही परिवर्तनाचे पहिलं पाऊल आहे. कोणत्याही व्यक्तीसोबत मैत्री केल्याशिवाय त्याच्यासोबत आपले आचार विचार जुळत नाही. आचार विचार जुळल्यावर आता आमचे गोपाल भाऊ बसले आहे. गोपाल भाऊ माजी नगराध्यक्ष आहे, त्यांच्यासोबत मैत्री झाली, आचार विचार जुळले आणि कुठेतरी कशा तरी पद्धतीने आमचे आता एकसारखे विचार झालेले आहे. आणि म्हणूनच कोणी येऊ नाही येऊ, भाऊ आले, भाऊसाठी खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर आपले पंकज भाऊ आले, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमचे मित्र सहयोगी सन्माननीय भगवानजी चांदेकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून फार मोठे एक संघर्ष कार्य चालू आहे सावनेर क्षेत्रामध्ये. या माणसाचे ऑपरेशन यासाठी केलं पाहिजे की एवढा वारा धूम तुफान आलं तरी या माणसाने नित्य नियमाने आपली विचारधारा सोडलेली नाही आहे. आणि इतकं होऊ नये ते निरंतरपणे हे जे महापुरुषांचे जे विचार आहेत त्या विचारधाराला घेऊन ते निरंतरपणे चालत आहे. वा वा वा, बहुत बहुत धन्यवाद. त्याचप्रमाणे आपले मार्गदर्शक मुजाजी बर्डे सर असतील, यावलकर सर असतील, आमचे सहयोगी ढाबरे साहेब असतील, नस्कुल साहेब असतील, डोके साहेब असतील, लांजेवर साहेब असतील किंवा इतर जे सर्व मान्यवर जे मंडळी आहेत आज या ठिकाणी आवर्जून माझ्या आता भाषण लंब झालेलं आहे तर आता मी काही सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण याच्यानंतर आपल्याला सेकंड सत्रही सुरू करायचं आहे. तर प्रथम 5 राष्ट्रसेवक गणपतीजी पठाणे, प्रतापजी साळवे, सुभाषजी गजबे असे हे आमचे सहकारी. कार्यकर्त्याला महत्त्व देणं आवश्यक आहे. तुम्ही कार्यकर्त्याची तुम्ही इज्जत कराल तर कार्यकर्ता तुमची इज्जत कराल, नाही तर कोणी करणार नाही. आतापर्यंत झालं असं, कार्यकर्ता विटाळला गेला, नेता आपला हाय बाय करत राहतो. वरतून नेता हाय बाय करतो, खाली बिचारा कार्यकर्ता तडफडत राहतो. त्याची खाण्याची सोय नसते, पिण्याचे पाणी नसते. आता नेता एकच काम करते, संध्याकाळी बाटली देऊन देते,
म्हणजे कार्यकर्ता जो खुश होते. परंतु कुठेतरी या कार्यकर्त्यालाही एक मान सन्मान मिळावा, कुठेतरी या कार्यकर्त्यालाही पुढे येण्याची संधी मिळावी आणि ही विचारधारा घेऊन आपण पुढे वाढूया अशी विचारधारा या भारतीय परिवर्तनवादी संघाची आहे, ज्याचे मी या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करत आहे. आणि यासाठी येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी भारताला सोन्याची चिड्या घडवलं असे महान सम्राट असो, आज असतं कोणाचे घेता येते. आज आपण बसलो रामनंदी गडकरी साहेबांच्या सभागृहामध्ये, त्यांनी आदरतेला एकच प्याला पिऊन घेऊन झोपायचे आहे का सम्राट अशोकाची विचारधारा घेऊन या जगाला महासत्ता करायचा आहे, हा प्रश्न मी तुमच्या समोर सोडतो. आणि दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आमचे लघु स्वरूपाचे कॅडर कॅम्प सुरू असतात. जेवढे लोक आले तेवढे, म्हणजे मान्यवर कांशीराम साहेबांनी एकदा सांगितलं होतं, मैं अकेला चला था जाने भी मंजिल लोग जुड़ते गए, कारवा बढ़ता गया. तसंच डांगरे साहेब आहे, आम्ही आहे, ढोके साहेब आहे, चावडीवर जरी बसलो, चावडी म्हणजे चहा जिथं भेटते तिथं पडाने साहेब आहे, तिथेही आपले 2-4 लोक भेटले, चावडीवर चर्चा झाली, आचार विचार मिळले, 4 लोक दोस्त मित्र बनले, याच्यापेक्षा का दुसरं पाहिजे. आणि असंच करता करता ह्या देशात जर ही विचारधारा पसरली तर खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाच्या भारताच्या पुनरुद्धार निर्माण नाही, पुनरुद्धार करता येईल. उद्धार होणे आवश्यक आहे. या भारताच्या आणि भारतीय समाजाच्या पुनरुद्धार करता येईल अशी ही या महामानवांची लोककल्याणकारी विचारधारा राहिलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण पुढे पाऊल टाकलं पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो. व याच इसी आशा की किरण के साथ मैं अपना संवाद यही समाप्त करता हूँ और बुद्धिपीठ पर बैठे मेरे जो सभी साथी हैं उन्हीं का मैं बहुत ज़्यादा शुक्रिया करता हूँ. जय भारत, जय भारतीय. आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज़.